नेता निवडताना सुद्धा तुम्ही विचारपूर्वक करा. कारण मत देतो आपण, ते ईव्हीएमचा वगैरे घोटाळ्याच्या नंतर, पण निदान आपण तिकडे जाऊन तासनतास रांगेत उभं राहून पाणी बिणी काही नसताना सुद्धा उभं राहून मतदानाचं कर्तव्य करतो. पण मत कोणाला देतोय हे जर नीट विचार करून नाही दिलं तर नंतर मग काय डोळे उघडे असले काय बंद झाले तरी काय फरक पडणार नाहीये. आणि मधल्या काळामध्ये मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी वाचली की एक कोणतरी आपल्या इथलाच नागरिक आहे महाराष्ट्रातला, त्यांनी स्वतःचं बोटच कापून टाकलं. का? तर ज्या बोटाने मी भाजपला मतदान केलं ते बोटच मला नको, एवढा तिरस्कार त्याच्या मनात आला. कारण त्याचा भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास काय मी करून बसलो, कोणाच्या हातामध्ये मी माझं नाही तर माझ्या देशाचं भविष्य दिलं. आपण केवळ मतदान करतो ते आपल्याला कोणतरी आवडतं म्हणून नाही, तर एक विचार करा, मी माझं नाही माझ्या देशाचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये देतोय. आज सुद्धा शशांक तुम्ही जे बोललात सगळं कंत्राटी पद्धत आली, ही पद्धत आली, काढा ना. 10 वर्षापूर्वी काय होतं, मग ते मोदीजींचीच भाषणं येतील. गॅस सिलेंडर, पेट्रोल के दाम नीचे गए की ऊपर गए, रुपया नीचे गए की ऊपर गया. आजही मला आठवतं प्रमोद महाजनांचा एक खूप पूर्वी कधीतरी इंटरव्ह्यू पाहिला होता किंवा त्यांनी ते भाषण ऐकलं होतं. त्यांना विचारलं होतं तुमचं भारताच्या भवितव्याबद्दल काय स्वप्न आहे, आणि त्यांनी सांगितलं की माझं स्वप्न एकच आहे की रुपया आणि डॉलर हे बरोबरीत आले पाहिजे. रुपया आणि डॉलर. मग 2014 साली डॉलरचा भाव काय होता जेव्हा एवढी बोंबाबोंब झाली? 45 असेल किंवा काय असेल तो सर्च मारलं तर मिळेल. आणि आज काय झालेलं आहे? 85. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाला, जवळपास दुप्पट, त्याच्याहून जास्त. तरी सुद्धा आमच्यामुळे नाही, युक्रेनचं लढाई सुरू आहे. आता आणखीन वाटलं आमच्यामुळे नाही, ते नेत्यानेहूमुळे झालेलं आहे. पण नेत्यानेहूचं सुद्धा उदाहरण देण्याच्या बरोबरीने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे आत्ताचं युद्ध तिकडे सुरू झालंय, कसं झालं, काय झालंय, एवढं इस्रायल गाफील कसं राहिलंय, हा प्रश्न हे काही जणांच्या मनात प्रश्न आलेले आहेत. पण त्याआधी नेत्यानेहूंच्या विरुद्ध सुद्धा लाखो लोक इस्रायल मधली त्यांच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नेता किती मोठा असला तरी जर पटत नसेल का, ते सुद्धा तुमच्या लक्षात असेल की न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही करण्याचा अधिकार ते सरकारकडे त्यांनी घेतला, म्हणून त्याच्या विरुद्ध लोक रस्त्यावरती उतरली. याला म्हणतात लोकशाही. आपण नुसतं बचावात्मक राहायचं, काय करणार तर काहीच करू नका. पण करणार असाल तर मीच करेन या एका जिद्दीने उतरणार असाल तर सोबत या. मीच म्हणजे मी नाही, तुम्ही स्वतः. आणि ठरलं तर करायचं म्हणजे करायचं. कारण 2012 साली जेव्हा आम्ही महापालिका लढवत होतो, गोपीनाथ मुंडे आणि आम्ही एकत्र बसलो होतो, तेव्हा युती होती, आमची युती झाली होती. आणि गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले, उद्धवजी काय करायचं, आपल्याकडे नवीन काहीच नाहीये, कसं जिंकायचं. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा होते विरोधात, त्यांनी सांगितलं की या निवडणुकीनंतर शिवसेना दिसणारच नाही. मग एवढं सगळं वातावरण होतं, काय करायचं. म्हणजे थांबा आपण बघू काहीतरी. आणि पटकन एक शब्द लक्षात आला आणि त्याच्यावरतीच आपण जिंकलो. तर नुसता शब्द नाही तर आम्ही फोटो पण लावले. तो शब्द होता करून दाखवलं. आणि मुंबईमध्ये जी त्यावेळेला गेल्या 5 वर्षात केलेली कामं होती ती आम्ही लोकांसमोर ठेवली. आणि लोक म्हणाले अरे हो, हे त्यांनी केले, हे यांनी केले. आणि त्या एका करून दाखवल्या शब्दाने पूर्ण आमच्या विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला. आता आपल्याला ठरवलं पाहिजे की आम्ही करून दाखवणारच. जसं जॉर्ज साहेबांनी, कारण जॉर्ज साहेब आणि बाळासाहेबांचे संबंध फार थोड्या लोकांना माहिती असतील. विचित्र रसायने होती दोघे. म्हणजे टीका करायचे ते कडाडून टीका करायचे, पण समोर आले की एकमेकांची अरेतुरीची मैत्री. म्हणजे मी मुद्दामून सांगतो की जॉर्ज साहेब मंत्री झाल्यानंतर घरी यायचे, पण तोपर्यंत थोडे हळूहळू जरा थकायला लागले होते. मग बाळासाहेब म्हणायचे अरे जॉर्ज काय रे, तुझी एकदम भेंड्याची भाजी झाली, कुठे गेला तो जॉर्ज. मग जॉर्ज साहेब काहीतरी बोलायचे, पण त्याच्यानंतर दोघं एकमेकाच्या तब्येतीची विचारपूस करायची, एकमेकाला काही औषधं सुचवायचे. म्हणजे तो असा वेगळा असा एक अनुभव होता. पण लढले त्यावेळेला एकदम टोकाला जाऊन लढले. मग त्याच्यात कुठेही नाहीये, पण ही लढाई विचारांची होती, त्याच्यामुळे व्यक्ती एकत्र राहिल्या, व्यक्ती सोबत राहू शकल्या, मैत्री कायम राहिली. पण विचार लढत राहिले. विचार नाही पटत, तुमचे नाही पटत, माझे नाही पटत. पण जॉर्ज साहेबांचं सुद्धा ते एक वैशिष्ट्य होतं. आणि त्यांनी सुरुवातीची जी एक निवडणूक लढली होती, सखा पाटील दिग्गज, मला वाटतं मुंबईचे तेव्हा 3 वेळा महापौर पद गाजवणारे घोषवणारे ते एकमेव होते. अगदी म्हणजे त्यांचं काय, ते उभे राहिले तर समोर जो उभा राहील त्याचं डिपॉझिट जाईलच अशी परिस्थिती होती. पण जॉर्ज साहेबांनी एक घोषणा दिली, आपण यांना पाडू शकतो, आपण यांना हरवू शकतो.
आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तो एक अंगार आला, आत्मविश्वास आला, अरे हो मी याला पाडू शकतो, मी याला पाडू शकतो. तसंच आपण एक केलं पाहिजे की होय आम्ही यांना पाडू शकतो, आम्ही लोकशाही वाचवू शकतो, आम्ही लोकशाही वाचवणारच, आम्ही यांना पाडणारच. हे जर देशातल्या सगळ्यांनी ठरवलं तर लोकशाही वाचवायचं काम हे होणार की नाही होणार एवढं सांगा. होऊ शकतं, होऊ शकतं. आणि म्हणून मी आज जास्त तुमच्यासमोर काय बोलत नाही, कारण एकदा बोलायला लागलं का जुन्या जुन्या आठवणी येतील, नवीन आणखीन काहीतरी येईल. मी कपिलला एक 4 दिवसापूर्वी आलो तेव्हा म्हणालो होतो की कपिल एक लक्षात घ्या की जसं आता असं मोदी असतील आणखीन कोणी असतील जीएसटी लावतील, नोटबंदी लावली, तरी सुद्धा त्यांच्या समाजाची माणसं आपला माणूस आहे म्हणून त्यांच्यासोबत उभे राहतात. किती त्रास देऊ दे पण आपला माणूस आहे. तसंच जर का तुम्ही सगळे मराठी माणसं, महाराष्ट्रातली माणसं सगळीच महाराष्ट्रातली पण मी म्हणतोय ही जर तेव्हा देखील आणि आज सुद्धा शिवसेनेच्या सोबत उभी राहिला असतात तर आज महाराष्ट्राची ताकद काय झाली असती, महाराष्ट्राची ताकद किती उभी राहिली असती. होतात मतभेद थोडेसे होतात, काही वेळेला जागा वाटपावर होत असेल, काही वेळेला विचार पटत नसतील, हरकत नाही. पण जेव्हा आपण एकमेकाशी बोलत असतो तेव्हा एकमेकाला समजून घेऊन तुम्ही असे काय बोलताय, मी असं काय बोलतोय, हे जर का एकमेकाला जर का उघडपणाने विचारलं तर अडचण कुठे येणार आहे. आता शशांक सुद्धा बसलेला, शशांक शरद राव सुद्धा त्यांच्याशी सुद्धा मी बोलणी केलेली आहे युनियनच्या वाटाघाटी. आता त्यांच्याबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कसे रावसाहेब कसे होते, कडक माणूस. पण एकदा समोर बसला का कोणी कमिशनर असो काही असो अशी आकडेवारी एकदम तोंड पाठ की समोरचा दार व्हायचा, हे थोड्या वेळ म्हणजे बघून सांगतो आणि आपले दणादण 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 सांगत जायचे. आता त्यांचं आणि माझं व्यवस्थित जुळलं होतं तर तुझं माझं आणि यांचं माझं काय नाही जुळू शकत. आपण आमचं का जुळलं होतं, कारण आमच्या दोघांचा उद्देश एकच होता, कामगारांचं हित. हा आमच्या दोघांमधला एक समान धागा होता, कामगारांचं हित. म्हणजे त्यांचं जे काय म्हणणं होतं ते मी समजून घेत होतो. माझं काय एक तेव्हा महापालिका आमच्याकडे होती, आता परत येणार आहे, पण महापालिका होती, अडचण काय होती हे मी त्यांना सांगायचो आणि मग मधला मार्ग आम्ही काढत होतो, मधला मार्ग आम्ही काढत होतो. हे मधले मार्ग निघतात. अगदीच टोकाचा मार्ग एकमेव टोकाचा मार्ग असतो अशातला नाही, मधला मार्ग पण असतो. आपण मधल्या मार्गाने जायचा प्रयत्न करूया ना, मधल्या मार्गाने जाऊया. पण आज देशासमोर जे एक संपूर्ण अंधार लोकांना आता, तेव्हा आणीबाणीच्या वेळेला एक होते जयप्रकाश नारायण, अंधेरे में एक प्रकाश, बरोबर ना, अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश. आता आपल्याला सगळ्यांनाच प्रकाशित व्हावं लागेल, सगळ्यांनाच. कारण त्या त्या काळातली ती लोक काहीतरी आपल्याला देऊन गेली, ते नुसतं जर का वाचत बसलो आणि कपाटात ठेवून दिलं तर रद्दीवाल्याचं भलं होईल, आपलं भलं नाही होणार. रद्दीवाल्याला काही नुसते पुस्तकं ठेवून करणार काय, देऊन टाका रद्दीवाल्याला. पण त्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही लिहिलेलं आहे ते नुसतं लिहिलेलं नाहीये, जे घडलं होतं ते लिहिलंय. त्या घडलेल्यापासून जर आपण काही स्फूर्ती घेणार असू तर आणि तरच मला असं वाटतं ह्या सगळ्याचा उपयोग होईल. असो कपिलजी, मी तुम्हाला खास धन्यवाद देतो, कारण तुम्ही ही सगळी मोठी जबाबदारी उचललीत आणि पेलून दाखवलीत, पेलून दाखवलीत. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना धन्यवाद की ठीक आहे, शिवसेना आणि समाजवादी याच्यामध्ये सुरुवातीला एकत्र आपण होतो, नंतर थोडीशी नाही बरीच आपल्याला गॅप पडली, अंतर पडलं, पण पुन्हा एकदा नव्याने विचार करायला आणि एकत्र यायला तुम्ही सगळेजण सोबत आलात. आणि मला कुटुंब प्रमुख तुम्ही मानतात, हे प्रेम हे असंच कायम ठेवा. मी कधीही तुम्हाला पश्चाताप होऊ देणार नाही एवढंच एक वचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार.